7-8 वर्ष झाले मित्रांनो, मी रांची लाईनला चालवतो आपली जिगरो. पण विषय कसा झाला, आतापर्यंत 2-3 दिवस कधीच आपली जिगरो थांबली नाही. आता मालाची तर पोझिशन एवढी डाऊन झाली की विचारूच नका. माल तर काय बेपत्ता झाला. कसा तरी नागपूरचा माल भरायला आलो आपल्या जिगरोला घेऊन. इथं पण 2 दिवस लागले. कारण 2 दिवस कशी लागली माहीत आहे का? एक दिवस माल कट करायला आणि एक दिवस लोडिंगला. आणि काल रात्री आपली अर्धी जिगरो लोडिंग झाली होती आणि उरलेली आज सकाळी. शेवटी तर काय कंपनीनं बिल दिलं आणि मस्तपैकी निघालो आपल्या नागपूरला. आता परत एकदा रस्त्यानं चालत असताना आपल्याला डिझेल तर भरायचं होतं. डिझेलचं तर शॉर्टेज होतंच आणि तेवढ्यात पंपावर आपली जिगरो लावली आणि तितक्यामध्ये आपला भाऊ गाड पडला. भावाचं तर वय खूप कमी आहे आणि झारखंड लाईनला भाऊ एकटा चालवतो 14 टायर घेऊन. मी तर म्हणलो मानलं भावा, आम्हाला तर नागपूरला जायचं म्हणजे माणूस लागते. असं तसं मस्तपैकी डिझेल ते भरायला लावलं. तेवढ्यात आपले जीवाभावाची माणसं भेटली आणि भावाला भेटून जरासं बरं वाटलं. डिझेल टाकून निघालो. भाऊ पण निघाला. भाऊ जाणार होता झारसुगड्याला आणि आपल्याला जायचं होतं नागपूरला. आता मस्तपैकी निघालो. आता ऊन तर एवढं तर पाहिलं की विचारूच नका. कारण मोबाईल एवढा गरम व्हायला, कसं तरी शूट घेतलं थोडा आणि थांबलो. तेवढ्यामध्ये आपण संतोनाला फोन केला. भाऊ म्हणले मी राजनांदगावच्या धाब्यावर आहो आणि आपल्याला पण धाब्यावर थांबायला सांगितलं. म्हणलो काय विषय नाही, येतो. आणि तेवढ्यात लागला आपल्याला जाम तर काय रायपूर लाईनला कुठे लागते आणि काही पण होते. मस्तपैकी पोहोचलो धाब्यावर. भाऊजी तर काय झोप झाली नव्हती. भाऊला जाऊन उठवलं. भाऊ संग ब्रश त्यानं केला आणि मस्तपैकी प्रेमाचा चहा घ्यावा म्हणल्या आणि एक कट मारला. तेवढ्यात आपला दुसरा भाऊ बंद गाड पडला. भावाचं पण एक डब्बा गाडी आहे. भाऊ पण चालते कंटिन्यू झारखंडला आहे. आणि दुपारचं जेवणाचं नियोजन ठरवलं. आंघोळ पांघोळी केल्या मस्तपैकी आणि कूलरला बसलो आणि भाकर तुकडा खावा म्हणलो. भाकर खाऊन आलो आणि मस्तपैकी आपल्या जिगरोमध्ये 2-3 घंटे थांबा म्हणलो आणि संध्याकाळचं निघाव. कारण आपल्याला नागपूरला जाऊन काही नाही, तिथं पण चोरीचं करायचं भीती, डिझेल वगैरे फुल होतं, त्याच्यामुळे थांबलो. परत एकदा संतवाना संघ संध्याकाळचं जेवणाची सुरुवात केली आणि जेवणामध्ये काय रोज शेवभाजी घेतो तसंच आज पण संध्याकाळची शेवभाजी घेतली. मस्तपैकी ताणून आणलं, कारण मला तर काय झोपी जायचं होतं. 9 गाडी चालवायची होती. तेवढ्यात आपल्या धाब्याचे मालक, दिलदार मालक आहेत, त्यांच्याबरोबर मस्तपैकी 1-2 तास घातला आणि तेवढ्यात परत एकदा आपल्या जिगरूचे फॅन्स भेटले आणि मी निघालो नागपूरला. मित्रांनो, चला तुम्ही फॉलो करून घ्या आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या जिगरूसोबत.